आपल्या फुकटचा सल्ला या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत असो. धन्यवाद संतोष सर. आता आपल्याला थोडंसं तुमचं इंट्रोडक्शन आणि सल्ला हे आपल्याला पाहिजे आहे. तर तुम्ही माझ्यामध्ये ते चांगल्या प्रकारे देऊ शकता असं मला वाटते. तर तुमचं काय मत आहे याच्यावरती? छान प्रकारे मी देऊ शकतो सल्ला आणि माझं मत. ओके सर, तुमचं नाव सांगू शकता तुम्ही? तर माझं नाव गोपाल कदम आहे. ओके, तुम्ही कुठे राहता? मी आता सध्या पिंपळे गुरु पुण्यात राहतो. अच्छा, तुमचा जन्म वगैरे कुठे झालेला आहे? तुम्ही प्रॉपर कुठे आहात हे सांगू शकता? हो, मी तसं नांदेड जिल्ह्यातला हातगाव तालुक्यातला बोरगाव हा गाव आहे, तिथे मी राहत होतो. आता मी सध्या 2 वर्षांनी पुण्यात शिफ्ट झालो. ओके, तर आपला असा आजचा विषय आहे की असं मला कळलं तुम्हाला ओशो हा खूप व्यक्ती आवडतो म्हणून. हो, ते माझे इन्स्पिरेशन आहे. ओके, तुमचे तर मला सांगा तुम्ही ओशोचं पूर्ण नाव सांगू शकता? हो, चंद्रमोहन रजनीश. जर कॅमेरा असं तुमचा आवाज जरा स्पष्ट येत नाही तर तुम्ही जोरात बोलायला पाहिजे. ओके, चंद्रमोहन रजनीश. अच्छा, त्यांचा जन्म वगैरे कुठे झाला होता काय? त्यांचा जन्म भोपाळला झाला आणि 1931 मध्ये जन्म झाला त्यांचा, 11 डिसेंबर. अच्छा, तुम्ही एवढा ओशोबद्दल प्रेरित का होता? ओशोबद्दल कारण की ओशोची फिलॉसॉफी खूप छान आहे, मला खूप जास्त अशी आवडते. अच्छा, त्याच्यातले तुम्हाला असे काही महत्त्वाचे पॉईंट किंवा काही असं त्याचे काही विचार असे तुम्हाला सांगू शकता का काहीतरी? हो, त्याचे सर्वात जास्त मेन टॉपिक रिलिजन्स, गॉड, जात, धर्म, कर्म याच्यावर आणि सगळ्यात जास्त आवडतात मला. तुम्हाला काय वाटतं ओशो जो बोलला ते खरं आहे? मला वाटते असं का? म्हणजे तो ओशो तो प्रत्येक धर्माविषयी बोललेला आहे, जातीविषयी बोललेला आहे, हे असं कुठं असं चुकीचं वाटत नाही तुम्हाला? नाही, फॅक्ट त्यांनी फक्त समाजाला आरसा दाखवला. स्वतःची प्रतिमा बघून जर तुम्हाला वाईट वाटत असेल ते तुमचा फॉल्ट आहे, त्याचा नाही. अच्छा, असं तुम्हाला वाटते का तुम्ही जर असं यंग वयात ओशोला ऐकल्याच्या नंतर तुम्ही माइंड डिस्टर्ब वगैरे होईल तुमचा? उलट मी जास्त मेच्युअर झालो कमी एजमध्ये, खूप जास्त गोष्टी करायला मला कमी एजमध्ये. तुम्हाला माहिती आहे ओशोमुळे 2 जणांनी तर ते तुम्हाला समजत दिसणार आहे, तुम्ही त्याला हलकसं पाण्यात येते म्हणून बघा तर पाणी. सो विल सी विच यू लाईक इट ऑन अ वॉटर्स बोल. ते ठीक आहे, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. मात्र कसं आहे माहिती आहे का, ओशो हा खूप वयाच्या नंतर म्हणजे खूप 80-40-70 वयाच्या नंतर त्याने जे काही चालू केलं, जे ज्ञान त्याने जे द्यायला चालू केलेलं आहे ते खूप नंतर केलेलं आहे. ते जगला अगोदर सगळ्या काही गोष्टी झाल्या, त्याच्यानंतर कोणी पण ज्ञान देत असते. तसं तुम्ही जर कमी वयात जर ओशोला ऐकत असाल तर तुम्हाला कदाचित तुमच्या माइंडवर, तुमच्या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला फरक पडतो. असं तुम्हाला काही जाणवलं नाही? असं कधी जाणवलं जेव्हा नवीन नाही केलं. असं पहिले भरोसा नव्हता बसला आणि त्यांनी लग्न पण केलं, त्याला 2 मुलं पण होते. त्याच्यानंतर ते लेक्चरर झाला, म्हणजे प्रोफेसर झाला तो. त्याच्यानंतर त्यांनी खूप सारी पुस्तकं वाचली आणि ते याच्या 70व्या वर्षी मेलं. ओके, त्यांनी आय थिंक 35च्या नंतर स्टार्ट केलं जे केलं त्याच्यात त्याला होतं नॉलेजमध्ये बाहेर नाही काढलं, त्यानं फिलॉसॉफी वगैरे स्टार्ट नव्हती केली. आणि आम्ही कमी एजमध्ये ऐकलं तेव्हा थोडासा डिफरन्स आला, म्हणजे बघण्याचा नजरिया वगैरे सगळा चेंज झाला. पण त्याचं हे एकदम टॉपिक बरोबर असतं, त्याची फिलॉसॉफी एकदम बरोबर असते आणि ते जे आहे ते ओपन. त्याचं एकच सगळ्यांना एकच म्हणणं आहे की जे तुम्हाला वाटते ते तुम्ही करा, जे पण वाटते तुम्हाला देवावर भरोसा करायचा करा, नाही करायचं नका करू. तुम्हाला जे जसं वाटतं तसं करा. सो पहिले अख्ख्या फिलॉसॉफीचा एवढा तर तुम्ही काढू शकता, तुम्हाला जसं वाटतं तसं राहा, बाकीची तुमची ॲज यू विश. अच्छा, तर तुम्हाला इथून पुढे पण ओशोला ऐकायचं आहे असं याच्यातून स्पष्ट आम्हाला समजून येते की तुम्हाला इथून तुम्ही ओशोच्या विरुद्ध जाणारच नाही. कधीच मी तर कधीच नाही जाणार आयुष्यात कधी. मला खूप जास्त आवडतं. तुम्ही ओशोला सर्वस्व म्हणता? देव. अच्छा, देव म्हणता तुम्ही. ओके, तर तुम्हाला काय वाटते तुमच्या मनात आहे देवावर? थोडक्यात आहे थोडक्यात. संतोष सर, हे पॉडकास्ट रिपीट होत आहे, तर तुम्हाला यू बिलीव्ह इन गॉड? येस. Why? वाय नॉट? What खरी गोष्ट. Why? But why? So you will teach me why you are believing in God. So I will believe in God. You are चांगलं वाटलं नको करू. कसं राहते माहिती आहे का, की जे काही आहे ते सगळं काही एक बॅकग्राऊंड राहा माणसाचं, एक मोठं काहीतरी आपण करत आहोत याची कोणाला तरी भीती असावं असं म्हणून आपण देवाला मानत असतो. ठीक आहे, असं फिलॉसॉफीच्या आणि हे ओशोच्या पुस्तकापासून होत नाही. म्हणजे हे आता तुम्हाला आहे की गॉड आहे तुझ्यासाठी, ठीक आहे मान्य आहे तुझ्यासाठी गॉड आहे. मग आता याच्या पुस्तकातून मला शेडी घाली दोघांना मृत्यूमुखी पडले की तुझ्या वयाचे जे की 20-22 वर्षाची मुलं होते की कमी वयाचे पुस्तक वाचल्यानंतर जे बुद्धीवर परिणाम करते तर असे पुस्तक कमीत कमी माइंड सेटमध्ये करून तुम्ही असं ओशोला म्हणत नका जाऊ. पुस्तकाची हे पुस्तक आहे ते पुस्तक वाचायचं राहतं. ठीक आहे, खरी गोष्ट. पुस्तकाला पुस्तकावलीच घ्यायचं असं पुस्तक असं म्हणायचं मला, पुस्तकाला पुस्तकाने घ्यायचं, त्याला रिअल मध्ये नाही उतरायचं. किंवा संतोष सरांचं असं म्हणणं आहे की एक मॅच्युरिटी येण्यासाठी काळ लागतो. त्या काळाच्या आधी तुम्ही जर असा विचार करता असाल की तुम्ही खूप मॅच्युअर आहात, ते चुकीचं आहे. बट कधी कधी गोष्टी अशा करतात की लोकांना एजच्या आधीच मॅच्युअर बनवतात. ते गरज नाही की तुमची एज काय डिपेंड आहे किंवा आणि कोणतीच एज मॅच्युअर बनण्यासाठी नसते. सगळ्यात मेन कधी कधी लोक 40च्या नंतर पण अनमॅच्युअर होतात आणि कधी कधी 17च्या नंतर पण मॅच्युअर होतात. तुम्हाला मॅच्युअर व्हायचं असेल तर अनेक पुस्तकं आहेत ना, म्हणजे की तुम्हाला ओशोच वाचावं म्हणून असं काय नाही. मॅच्युअर व्हायसाठी तुम्हाला वेगवेगळे खूप चांगली चांगली पुस्तकं आहेत. तुम्ही ओशोचं वाचून वेगळ्या थिंकिंगला दुसरीकडे बाजूला जाता तुम्ही. बरोबर, पण ओशोला वाचल्यावर समाजाचा आरसा दिसून जातो. सगळ्यात मेन जर तुम्हाला हे टॉपिक नसतील माहिती, याच्यात खूप सारे असे टॉपिक आहेत ज्याच्यात तुम्हाला स्वतः समाजापासून दूर जाता. मात्र रिअल कंडिशन आहे की तुम्ही समाजापासून तर दूर जाता, घरच्यापासून पण दूर जाता. तुम्हाला घरचे पण नको संतोष सर, माझ्याकडे एक प्रश्न होता. समाज किती माहिती आहे तुम्हाला? समाज सगळं नाही माहिती आहे. तुम्हाला समाज म्हणजे त्यांना ज्यांना ओशो खूप आवडतो, लाईक वयाच्या 20 वर्षात तुम्ही काय पाहिजे तुम्ही की तुम्ही असं म्हणताय की समाजाचा आरसा पाहिला? बरोबर. तर या प्रश्नावर जरा तुम्ही सर बोला.
आम्ही तर समाजाचा आरसा नाही पाहिला, पण जे ओशोनं दाखवलं ते आम्हाला बरोबर वाटलं. काय म्हणजे नेमकं काय ओशोने दाखवलं, तुम्ही काय असं समजलं ओशोचं? सगळ्यात पहिले तर आम्हाला सगळ्यात जास्त आवडणारा टॉपिक आहे देव. जे लोक भरोसा करतात त्याच्यावर आमचा जरासा इंटरेस्ट नाही. ओके, आणि ते आम्हाला खूप जास्त टॉपिक आवडतं. ज्यांना असं वाटतं की कर्म धर्म देव त्यांनाच नाही माहिती की काय आहे. ते असं बोलतात की आपण पास्ट मध्ये जे केलं ते फ्युचर मध्ये घडणार. हे चुकीचं आहे तुमचं. कसं आहे माहिती आहे का, आता आपला प्रश्न फक्त ओशोबद्दल होता, तर तुम्ही दुसऱ्या वळणावर न जाता नाही ओशोच्या त्यांनी जे वळणावर- प्रश्न नाही त्यांचाच प्रश्न त्यांचा- आपण प्रश्न मांडला आहे की त्यांनी असं विचारलं की तुम्ही समाजाचा काय आहे. ते सोडून द्यावा. तुम्हाला आपला विषय काय माहिती आहे का? आपला ओशोचा विषय आहे. तुम्ही देवाचा धर्माचा हा विषय नका करू, please. आपल्या चॅनलवरती मग आपण त्यांच्या प्रश्नाचं उत्तर कसं देणार होतं? त्यांनी असं विचारलं की तुम्ही समाजाचा समाजाचा फक्त आरसा काय समाजाचा आहे? ते आरसा सांगायचं. समाजाचा आरसा विचारला तुम्ही, ना की गॉड आणि देव. समाजाचा आरसा मीन्स की तुमचे घरचे जे परिवार जे कुटुंब त्यांच्याबद्दल बोलायचं. ते समाज मीन्स ते सुरुवातीतूनच होते ना आपली. ह्याच्यातून काय बोलला तुम्ही? मग यांच्याबद्दल तुम्हाला माहिती काय? यांच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे. तुम्ही माहिती कसं सांगू हे विचारलं? माहिती काय सांगायची याच्याबद्दल? तर तुम्ही असं काय म्हणता की समाजापासून तुम्ही दूर जाता, समाजापासून हे समाजाचा करता? तुम्ही आरसा पाहिला आहे तर समाजाचा आरसा आरसा पाहिला आहे असे जे टॉपिक जे मुद्दे आम्ही पाहिले ना त्या पुस्तकात त्याच्यावर मी सांगलो की समाजाचा आरसा. बरं हे 4च मुद्दे आहेत का समाजात? खूप सारे, आणि खूप सारे याच्यावरती बोललेले आहे, पण ते नाही पण तुम्ही किती पट मुद्दे पाहिलेले आहेत तुमच्या आयुष्यात? मग तुम्ही कसा निर्णय घेऊ शकता वयाच्या 20व्या वर्षी की आपण 4 पुस्तक वाचून सुसाईड करावं? ह्याच गोष्टी म्हणतात त्याला म्हणतात स्वतःचं सॅटिस्फॅक्शन. सॅटिस्फाय युअर सोल नॉट अ सोसायटी सर्वात मोठी लाईन आहे. आधी मी यासाठी मी काय म्हणतो की जरासं नॉलेज बाहेरचं पण घ्या, की ओशो करून तुम्ही जगू नका. दुसऱ्याचं पण बाहेर बघा काय आहे काय विषय आहे माहिती आहे का. तुम्हाला अजून समाजाचं नॉलेज नाही आलेलं आहे. समाजाचं मीन्स कुटुंबाचं नॉलेज नाही आलेलं आहे. तुम्ही तर आतापासून जर ओशोची पुस्तकं वाचत असाल तर कुटुंबापासून स्वतःच्या कुटुंबापासून दूर जासाल. आपल्याच लोक आपल्याला नको शिकवतात ते पुस्तक. हा, तर ओशोनं 45 वयाच्या नंतर सांगितलेल्या ह्या गोष्टी आहेत. तुम्ही जर 20 वर्षात ह्या गोष्टी करत असाल तर घरचे तुम्ही राहू नाही शकणार. आणि एक मूर्खतेचा भाग पण आहे की एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीला आपण पाहिलं तर आपल्या दृष्टिकोनातून ती कशी दिसते हे गरजेचं आहे. आणि तेच वेळी तुम्ही वयाच्या 20व्या वर्षी एखाद्याच्या नॉलेजचा सहारा घेऊन पाहण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे मला पण वाटतं की बाबा ही गोष्ट इतपत बरी नाही. अगदी बरोबर. हा हे सगळं बरोबर आहे, पण त्यांनी असे पॉईंट मांडले की आपण विचार करायला पाहिजे. आणि आपण जर त्याच्या दृष्टिकोन बघायला तर चुकीचं आहे. म्हणजे जसं आपण आता म्हणतो की लोकांच्या दृष्टिकोन आपण जर बघलं ते चुकीचं आहे आपला एक्सपिरियन्स सोडून. ओके फुकटच्या सल्ल्यामध्ये आजचं कम्युनिकेशन खूप डन, आजचा पॉडकास्ट इथे बंद. आपण एक 50 सेकंद अजून बोलूयात कारण आपले 10 मिनिटं पूर्ण होतील. येस ओके, तर त्यासाठी मी काय म्हणतो की फुकटच्या सल्ल्यामध्ये तुम्ही रोजच्या रोज चॅनलमध्ये आमच्या येत राहा. एकदा सगळेजण सबस्क्राईब सबस्क्राईब करा. करा. आणि हे सगळं फालतूपणा होता, हा जोक होता. ते इट्स नॉट अ सिरियस सब्जेक्ट आणि हे सगळं फालतूपणा. मी ओशो नाही वाचत. नाही असा विषय नाही आहे बघा. आणि खरं म्हणजे हा विषय खूप मुद्देदार होता. हा विषय खरंच महत्वाचा आहे, याच्यावर बोललं पाहिजे. पण आम्ही आज बोललो बरं वाटलं. जर तुम्हाला आमचे असेच मुद्दे बघायचे असतील आणि कोणत्या कोणत्या मुद्द्यावर प्रकाश टाकू शकतो असं रूममध्ये बसून कमेंटमध्ये सांगा. नका सांगू, आमच्या मनात आला आम्ही तुम्हाला सांगत नाही तर आम्ही आमचं पाहिलं नंतर. सो तोपर्यंत फुकटचा सल्ला फुकटचा सल्ला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. गुड